हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 हरि जय राम एको जण हरि जय राम हरि जय राम हरि जय राम जय राम। रामकृष्ण हरी माऊली। पंढरपूर ते पंढरपूरला जाणारी ही जी त्र्यंबकेश्वरची वारी आहे निवृत्तीनाथांची, त्या वारीतल्या वारकऱ्यांना जी काय आरोग्य सेवा द्यायची असते ती विश्व हिंदू परिषदेतर्फे दिली जाते। विश्व हिंदू परिषद एकटी न काम करता बालाजी फाउंडेशन, श्वास फाउंडेशन अशा प्रकारच्या अनेक संस्था या ठिकाणी मदत करत असतात। विश्व हिंदू परिषद ही त्यामध्ये लीड घेते आणि त्या ठिकाणून आपण ही संपूर्ण सेवा या वारकऱ्यांना देत असतो। या सेवेमध्ये आपण 2 वेळेला ही सेवा देतो, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आपण हे OPD लावत असतो। या ठिकाणी सर्व पेशंट्सना खोकल्याच्या लिक्विड औषधापासून ते सर्व प्रकारच्या गोळ्या दिल्या जातात। त्याचबरोबर सलाईन आणि इंजेक्शनची पण आपल्याकडे व्यवस्था असते। पायांना चोळण्यासाठी आपण त्या ठिकाणी हायड्रो ऑइल पण लावलेलं असतं, आर्थो ऑइल लावलेलं असतं। त्याचबरोबर आपण या ठिकाणी ड्रेसिंगची पण व्यवस्था केली जाते। सलाईन इंजेक्शनची सुद्धा व्यवस्था आपल्या स्टॉलवरती असते। ही सेवा गेल्या 13 वर्षापासून नाशिक विश्व हिंदू परिषदेतर्फे केली जाते। या विश्व हिंदू परिषदेतर्फे ही जी सेवा दिली जाते यामध्ये जे काही कर्मचारी काम करतात, जे काही या ठिकाणी सेवेकरी काम करतात, हे कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता या ठिकाणी सेवा देत असतात। या टीमबरोबर एक डॉक्टर, 2 नर्स आणि बाकीचे सगळे स्वयंसेवक या ठिकाणी काम करत असतात। या पद्धतीचं हे काम पांडुरंगाच्या चरणी आम्ही अर्पण करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी जय हरी। निवृत्तीनाथ महाराजांची जी पायी दिंडी चालते नाशिक ते पंढरपूर, त्र्यंबक ते पंढरपूर या वारीसाठी विश्व हिंदू परिषद जी सेवा देते, मोफत औषधं, मोफत इंजेक्शन, या वारीबरोबर आज मला सेवेचा योग आलेला आहे। गेली 7 दिवसापासून मी ही सेवा देतो आहे। यामध्ये सगळ्या प्रकारचे पेशंट बघायला भेटतात। अगदी सर्दी खोकल्यापासून उलटी, जुलाब, गुडघे दुखणं, हातपाय दुखणं, इथे सगळ्या प्रकारची सेवा दिल्या जाते। आणि लोक नंतर परत येऊन भेटतात आणि सांगतात की त्यांना बरं वाटलेलं आहे। जर बरं वाटलेलं नसेल तर आपण त्याच्या पुढची सुविधा देतो। डोंगरगाव म्हणून एक गाव होतं, ह्या लोकांनी 26 सलाईन लावलेले होते, इतके पेशंट उलटी जुलाबाचे होते। या सगळ्यांना सेवा दिली आणि ही सेवेची संधी वारकरी देतात, त्यांचे आभार, पांडुरंगाचे आभार। मी 3 वर्षापासून हे विश्व हिंदू परिषद या आरोग्य सेवा पथकासोबत काम करते, स्वयंसेविका म्हणून इथं त्यांच्यासोबत येते। इथं माझ्याकडनं जी सेवा करता येईल ती वारकऱ्यांची सेवा करते आणि याचा फार छान अनुभव आहे मला। सगळ्या वारकऱ्यांची सेवा करायला मिळतं, त्याच्याबद्दल मी वारकऱ्यांचे आभार, पांडुरंगाचे आभार की आम्हाला सेवा करायची संधी मिळते म्हणून। ही वारी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी असते। आपण विश्व हिंदू परिषदेमार्फत मोफत औषधं देत असतो।
आणि बरेचसे पेशंट असे असतात की त्यांना चालण्याचा फार त्रास होतो, त्यामध्ये गुडघ्याचा सर्वात जास्त त्रास असतो आणि प्रत्येकाचं असतं का ट्यूब द्या, परंतु आपण गोळ्यामार्फत किंवा इंजेक्शन सलाईन यामार्फत आपण ती सेवा देतो आणि ही सेवा करण्याची संधी मी गेल्या 3 वर्षापासून करतो, त्यात एक वेगळा असा आनंद असतो. रामकृष्ण हरी. हरी जय जय राम. हरी जय जय राम. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम. विश्व हिंदू परिषद गेली सातत्याने आज 13 वर्षापासून हे निवृत्तीनाथ महाराज ह्या यात्रेसाठी पदयात्रेसाठी किंवा ह्या निवृत्तीनाथ यात्रा आषाढी एकादशीची यात्रा या निमित्ताने आपण आरोग्यसेवा सालाबादाप्रमाणे पुरवीत असतो. ह्या आरोग्यसेवेमध्ये निरनिराळ्या प्रकारचे नाशिकपासनं तर पंढरपूरपर्यंत पेशंट येतात. त्यांचे चालताना पायी चालत असताना त्यांच्या पायांना चालून चालून फोड येत असतात. त्या फोडांना आपण ड्रेसिंग करतो, नंतर त्यांना मलमपट्टी करून त्यांना वेळोवेळी औषधं देऊन त्यांचे उपचार करून त्यांना पंढरपुरात कसे पोचतील हे वारकरी ही विश्व हिंदू परिषद ही त्यांच्या आरोग्याची दखल घेत असते आणि त्याला पंढरपूरपर्यंत उत्कृष्ट सेवा देऊन त्यांना आनंदित पंढरपुरात पोचवत असते. हे अशी आरोग्यसेवा सातत्याने यांना डिसेंट्री वगैरे होते, निराळ्या प्रकारच्या ताप थंडी वगैरे आजार येतो, त्यांना आपण सलाईन वगैरे लावतो, नंतर इंजेक्शन देत राहतो. अशा नानाविध सेवा देऊन वारकरी हा पंढरपूरपर्यंत उत्कृष्टरित्या चालत राहावा आणि तो पंढरपुरात पंढरीच्या दर्शनासाठी पोचावा ही विश्व हिंदू परिषदेची एक पहिल्यापासून आज 13 वर्षापासून तळमळ आहे आणि इच्छा आहे. वारकऱ्यांना जेवढं काही लागेल तेवढं सहाय्य हे विश्व हिंदू परिषद आरोग्यसेवेमार्फत पुरवलं जातं आणि त्याच्यामुळे वारकरी समाधानी आहेत आणि समाधानी असल्यामुळे त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद राहतो आणि खाण्यापिण्यामध्ये त्यांना आपण वेळेवर ORS पावडर, त्यांना गोळ्या वगैरे टॅबलेट, थंडी तापाच्या इंजेक्शन सलाईन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण वेळोवेळी देत असतो आणि त्यांना आनंद कसा राहील या आरोग्यसेवेमध्ये हे काळजीने दक्षतेने बघितलं जातं आणि त्यांना वारकऱ्यांना पंढरपूरपर्यंत कसं पोचवता येईल हा त्याचा उद्देश असतो. आणि ह्या विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गेली सातत्यानं उत्कृष्ट प्रकारची औषधं घेतली जातात की जेणेकरून वारकऱ्यांना हा त्याच्यातला ताबडतोब आराम पडावा आणि वारकरी चालत राहावा हा त्याचा मागचा उद्देश आहे. त्यामुळे आमच्या ह्या पथकाला वारकऱ्यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं. त्यांना आम्ही कुठेही दुखवत नाही, त्यांच्या इच्छेप्रमाणे ही सेवा दिली जाते. त्यामुळे वारकरी ह्या सेवेवर एकदम खुश आणि आनंदी असतो. नाशिक जिल्ह्यातील दोडी या ठिकाणचे या सांगळे ताई आहेत. बेलापूरला असताना पहाटे 5:30 वाजता अंधारामध्ये आंघोळीसाठी एका बाथरूममध्ये गेल्या. त्या ठिकाणी त्यांना बारीक चक्कर आली किंवा पाय घसरला, त्याच्यामुळे त्या खाली पडत असताना कडाप्पा त्यांच्या या भुवईच्या तिथे लागला आणि भुवईच्या तिथे लागल्यानंतर त्यांची काहीही चूक नाही, त्यांच्याकडे जे काही अवेलेबल होतं त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी तेल लावलं, त्याच्यामध्ये फेस पावडर भरली आणि त्यांनी पुढे प्रवास सुरू केला. रस्त्यात चालताना आमची त्यांना गाडी दिसली, त्यांनी गाडीला हात दिला, आम्ही थांबलो त्या ठिकाणी. ताबडतोब आम्ही त्यांना त्या ठिकाणी फर्स्ट एड दिला, ती संपूर्ण पावडर वगैरे सगळी स्वच्छ केली, त्यांची जखम बरी करायचा प्रयत्न केला. पण स्टिचेस लागतील हे आमच्या डॉक्टरांनी सांगितलं. लगेच आम्ही त्यांना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, त्या ठिकाणी त्यांना 2 स्टिचेस टाकले आणि आज 7वा दिवस आहे आणि आज बरोबर त्या टाके काढण्यासाठी या ठिकाणी आल्यात. यामध्ये त्यांची जखम एकदम बरी झालेली आहे आणि त्या अतिशय आनंदीपणाने पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. याच त्या ताई ज्या सांगळे ताई आहेत की ज्यांची खरोखर एक आमच्या स्मरणात राहील अशी एक आठवण या ठिकाणी. रामकृष्ण हरी.
हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम आम्ही डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणचे इंटर्नशिपचे विद्यार्थी आहोत. आम्ही MBBSचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायीवारीमध्ये सेवा देतो आहे. या अंतर्गत आमच्या आमच्या संस्थेचे सरचिटणीस सर आदरणीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे सर, तसेच आमचे EO सर लोखंडे सर व डीन सर डॉक्टर भामरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागचे 7 ते 8 वर्ष झालं या वारीमध्ये सेवा देतो आहे. आम्ही त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असे सगळ्या पायीवारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करतो. त्यासाठी आम्ही 4 विद्यार्थी अलॉट केलेले असतात. या ठिकाणी वारीमध्ये चालताना वारकऱ्यांना एक प्राथमिक उपचार लागतात, जसे की त्यांना कुठे लागलेलं असतं त्याच्यावरती औषधोपचार, त्यानंतर हात दुखी पाय दुखी चालण्यामुळे शरीराचा थकवा जाणवतो त्याच्यासाठी, तसेच अतिसार म्हणजे डायरिया हे असे जे आजार असतात प्राथमिक उपचार गरजेचे असतात ते आजार जास्तीत जास्त जाणून येतात. तसेच काही वारकऱ्यांना BP शुगर असे पण आजार जाणून येतात. त्यासाठी आपण व्यवस्थित BP शुगरचे मेजरमेंट करून त्यांना पुढील ट्रीटमेंटसाठी जवळच्या नजदीकच्या केंद्रावरती पाठवतो. तुमचं सेल्फ? माझं नाव डॉक्टर अजय दत्तराव जाधव. मी परभणी जिल्ह्यातला आहे. माझं MBBSचं शिक्षण झालेलं आहे. मी इंटर्नशिप करतो. तुमचं इंट्रोडक्शन? माझं नाव डॉक्टर विश्वजित पंढरीनाथ यादव आहे. ही म्हणजे आमची पहिलीच वारी आहे, बट आमच्या कॉलेजतर्फे 7-8 वर्षापासून या वारीची सोहळा चालू आहे. आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे आमच्यासोबत आमचे ड्रायव्हर मामा, गायकवाड मामा, त्याच्यानंतर आमचे गौरवदादा आणि आम्ही 4 इंटर्न्स असतो. आम्ही आळीपाळीखाली एक पूर्ण वारीमध्ये 7-7 दिवसाचे स्लॉट्स पाडून त्यामध्ये 4 इंटर्न्सला असं अलॉट केलेलं आहे. त्याच्यानुसार आम्ही काम करतो आहे. वारकऱ्यांना मुख्यत्वे जे हातपाय दुखण्याची त्रास आहे किंवा त्यांच्या पायाला फोडे येण्याची किंवा अतिसाराचे ह्या जे त्रास होतात त्याचं प्रायमरी ट्रीटमेंट देऊन, आणि एखाद्याला जास्त काही लागलेलं वगैरे असेल तर त्याच्या हायर सेंटर्सला किंवा PHC असतील, तालुका हेल्थ सेंटर्स असतील तिकडे रेफर करण्याचं आम्ही सध्या काम करतो. ओके. माझं नाव डॉक्टर जया तडस. मी बुलढाण्याची आहे. माझ्यासोबत परभणीचे बरेच लोक आहेत म्हणून तसं झालं असेल कदाचित. माझ्या घरी वारसा आहे वारकरीचा. माझे आई बाबा नेहमी जातात. माझी पहिली वारी आहे. मला लहानपणापासून यायचंसुद्धा होतं. त्यातल्या त्यात माझ्या प्रोफेशनला कन्सिडर करून मी लोकांची सेवा करते आहे. प्लस मला माझा जो वारसा आहे तो जोपासता येतो आहे. ह्याच्याबद्दल मी पंढरीच्या नाथाची खूप आभारी आहे. आणि अनुभव असा की वारकरी कुठेही विठ्ठलाला बघू शकतो. त्याच्या वातावरणातसुद्धा आतापर्यंत वारीचा असा सीन होता की आत्तापर्यंत वारी ज्या गावाला सोडून गेली आहे त्या गावाच्या मागच्या गावात पाऊस पडायचा. काल जिथे वारी थांबली आहे तिकडे पाऊस पडला. तेवढं धो पावसात रात्री आपलं शेल्टर शोधत वारकरी जात आहेत. पण त्यांना असं नाही होते की मी कशाला चाललो आहे, का आलो आहे हे सगळं करायला. शेवटी तो परमात्मा आहे, त्याच्याकडे जायचं आहे मला, त्याची ओढ लागली आहे. ह्या आशेने जे ते पाऊलवाट करतायत, ज्या त्यांना लागले. आणि मला मान्य आहे बऱ्याच वारकरी कंप्लेंट्स घेऊन येतात दुखण्याची, आम्ही त्यांच्यासाठी आहोत. पण बरेच लोक असे आहेत की ते ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्षसुद्धा करतात. कारण त्यांना माहिती आहे माझा मेन एम आहे विठ्ठलाला जाऊन भेटणे, आणि ह्या गोष्टींकडे मी लक्ष नाही द्यायला पाहिजे. आणि राहिला आमचा विषय, तर मी खूप आभारी आहे आमच्या कॉलेजची की त्यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे आणि आम्हाला इकडे येण्याची संधी दिली. आमच्यासोबत मामा आणि गौरवदादा आहेत, ते आमची भरपूर मदत करतात, आम्हाला गाईड करतात की कुठली गोष्ट कशा पद्धतीने करायची. ज्या गोष्टी आम्ही बऱ्यापैकी कॉलेजमध्ये नाही शिकलेलो आहे, जसं की एवढ्या मॉबमध्ये तुम्ही एक सोबत जर खूप पेशंट तुमच्या जवळ आले तर तुम्ही कसं सॉर्ट आऊट करायचं, इतक्या लोकांना कशा मेडिसिन्स वगैरे द्यायच्या,
किंवा साफ कसं करायचं आहे वुंड आणि किती एखाद्या व्यक्तीची काळजी घेतली पाहिजे ते सगळं आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहे. आमच्या जेवणा खाण्याची पूर्ण व्यवस्था ते करतात आणि वारकऱ्यांचं मन एवढं मोठं आहे की आम्ही कुठे जरी गेलो तरी आम्हाला 4 लोक तरी म्हणतात प्रत्येक वारीतले की बाबा आमच्याकडे ये जेवून जा. आणि जेव्हा प्रत्येक माऊली आमच्याकडनं गोळ्या औषधं घेऊन जाते आणि नंतर म्हणते ना की बरं वाटलं बरं का तुमची औषध गोळे घेऊन धन्यवाद, तेव्हा खरंच वाटतं की पांडुरंग भेटलाय म्हणून. काही गरजच नाही आहे पंढरीला जायची कारण प्रत्येक वारकऱ्यात पांडुरंग आहे आणि तो आमच्या सोबत आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी एवढं काय. माझं नाव श्वेता सुनील काळदाते आहे. मी औरंगाबादची राहणारी आहे. आम्ही वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाकडून आलेलो आहेत. या पायी दिंडीमध्ये आमची सेवा देण्यासाठी आमच्यासोबत आमचे गौरवदादा आहेत, मामा आहेत आणि आम्ही 4 असे सेवा देण्यासाठी आलेलो आहोत. ही वारी आमची पहिलीच आहे पण या वारीमध्ये आम्ही खूप काही अनुभवलं आहे. असं नाही की फक्त वैद्यकीय क्षेत्रातलंच पण हे जे स्पिरिच्युअल जे असतं हे पण आम्हाला खूप काही अनुभवायला भेटलं. या वारीमध्ये खूप प्रसन्नता भेटते. वारकऱ्यांची सेवा करून आम्हालाही आनंद भेटतो कारण की ते ज्या अपेक्षेने आमच्याकडे आलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू येतं जेव्हा आम्ही त्यांची सेवा देतो ते बघून आम्हाला खूप संतुष्टता वाटते. एवढंच नाही तर आम्ही आमच्या कॉलेजचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला इथं पाठवलं आहे. काही सेवा आमच्याकडून छोटी मोठी होते ह्यांची त्याच्यासाठी बस एवढंच. 7 वर्ष झाली वारी करतो मी. भरपूर लोकांची पायाची आग होती, पायाला फोड येत्या, सगळ्या पायाला औषध लावणं हे ते करतो. ज्या पेशंटला पायाला गार लागल्याच्या नंतर पाय थंड झाल्याच्या नंतर तो माणूस डायरेक्ट म्हणतो मला साक्षात पांडुरंग भेटला. एवढं सांगितल्यावर माझ्या स्वतःला किती अंगाला शार येतो आणि लोकांना किती बरं वाटतं. त्याच्यात मला खूप आनंद आहे वारीमध्ये.